ठीक आहे। काँग्रेस पक्षाच्या वतीने मस्साजोग येथून सद्भावना पदयात्रा काढण्यात आलेली आहे। कालपासून सुरू झालेली ही पदयात्रा आज याचा पदयात्रा दुसरा दिवस आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे काही पदाधिकारी काँग्रेस कार्यकर्ते आहेत जे की या पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि याच पदयात्रेला जिल्हाभरातून नाहीच तर महाराष्ट्रातून अख्ख्या काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। आपल्यासोबत काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, आपण त्यांना विचारू की या पदयात्रेमध्ये काय संदेश देण्याचा आपण प्रयत्न करत आहेत। जे भारतीय जनता पक्षाने संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर भारतामध्ये जातीमध्ये आणि पातीमध्ये द्वेषाचं राजकारण पसरवलेलं आहे आणि या जातीच्या राजकारणामध्ये स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। त्या अनुषंगाने मस्साजोग ते बीड पदयात्रेचं आयोजन, सद्भाव पदयात्रेचं आयोजन नवनियुक्त प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये झालेलं आहे। त्या नेतृत्वामध्ये आम्ही धुळे जिल्ह्यातून धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणालबाबा पाटील यांच्या समवेत या पदयात्रेत सहभागी झालेलो आहेत आणि संबंध महाराष्ट्राला एकच संदेश द्यायचा आहे की जातीपातीचं राजकारण न करता विकासाचं राजकारण करा, सर्वसामान्य लोकांचं राजकारण करा, सर्वसामान्य लोकांना मुख्य विकासाच्या प्रवाहात कसं आणता येईल त्याचं राजकारण करा। आता तुम्ही बीडमध्ये बघतायत गेले 2-2.5 महिन्यांपासून स्वर्गीय संतोषजी देशमुख सरपंच यांची क्रूर हत्या केलेली आहे आणि त्या क्रूर हत्येचा मास्टरमाइंड वाल्मिक कराड असेल आणि वाल्मिक कराडचा आका धनंजय मुंडे असेल। धनंजय मुंडेला वाचवायचा प्रयत्न अजित पवार असेल, देवेंद्र फडणवीस असेल यांनी वारंवार केलेला आहे आणि ग्रामीण जनतेतून आणि सर्वसामान्य जनतेतून जो तिरस्कार होता त्याचा राजीनामा झालेला धनंजय मुंडेचा। त्यामुळे आम्ही सर्वजण निषेध करतो आणि या सद्भावना यात्रेमध्ये सहभागी झालेलो। मला सांगा, यात्रा आज निघणार आहे, कशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि काय आपण याच्यातून संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे? याच्यातून आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा यांच्या नेतृत्वात मस्साजोग बीड जी पदयात्रा आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करण्यात आलं आहे आणि कैलासवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळ आणि धुळे ग्रामीणचे आमदार माजी आमदार माननीय कुणालबाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कैलासवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आम्ही आज बीड इथे पदयात्रा करून आज आम्ही बीड इथे पोहोचणार आहेत आणि पुढचं नियोजन आदरणीय हर्षवर्धन दादा आपल्याला सांगतील। काँग्रेसने ही पदयात्रा काढलेली आहे की जातपातीचं जे राजकारण होतंय आणि संघर्ष निर्माण झालेला आहे जातीमध्ये तो कुठेतरी थांबला पाहिजे, ह्याच सद्भावना यात्रेचा मुख्य हेतू आहे। आपण काय सांगता? बघा, ज्या विषयाला गेल्या 3 महिन्यामध्ये कुणी हात घातला ना तिथे नवीन प्रांताध्यक्षांनी येऊन ह्या संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी आज ते घास्त्या उतरलेले आहेत आणि जिथे कुठे महाराष्ट्रामध्ये कोणावर अन्याय होईल त्याला न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्ष हा येणाऱ्या काळामध्ये सज्ज असणार आहे। शेवटी हुकुमशहा विरुद्ध लढणारा हा एकच काँग्रेस पक्ष आहे। जसं या इंग्रजांना देशातून बाहेर घालवण्याचं काम या काँग्रेसच्या जुन्या शिलेदारांनी केलेलं आहे, त्याच धर्तीवर ह्या आता आपण पुन्हा पारतंत्र्यात गेलो का काय? हुकुमशहा इथे ज्या पद्धतीनं काम करत आहेत, एका पक्षाचे 2-2 पक्ष करून सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि त्यांना जनतेच्या कुठल्याही प्रश्नाची जाण नाही। हे ईव्हीएमचं सरकार आहे आणि हे ईव्हीएमचं सरकार घालवण्यासाठी काँग्रेस आता रस्त्यावर उतरलेली आहे। काँग्रेस आता रस्त्यावर उतरली आहे लोकांच्या मध्ये सद्भावना निर्माण करण्यासाठी, त्यामुळेच काँग्रेसच्या वतीने